ए नाही बेट, आधीच तू माझ्या डोसक्यात गेलीस बर का. आणि आता माझ्यावर खोटे आरोप करून माझ्या डोक्याचा इस्कोट करू नका. लई आपल्या गाठीचेच बघ तू. माग झालेल्या त्रासाचा असावच पकडणार आहेस होय. कधी माझ्या सत्याला अटक करतीस, कधी चौकशी करून झाडाझडती घेते. कुठे जन्माचा बदला घेतेस ग? म्हणजे हा माणूस खोटं बोलतोय. हा, धडधडीत खोटं बोलतोय तो. बर, पडवळ बाहेर काढा त्याला. काय रे, यांनीच तुला मालिनी मोहितेचं अपहरण करायला सांगितलं होतं ना? काय विचारते? याच त्या बाई आहेत ना ज्यांनी तुला मालिनी मोहितेचं अपहरण करायला सांगितलं? होय, याच त्या. हे खोटं बोलतोय ह्यो. दादांचं खोटं बोलतोय. नक्की तुम्ही ह्याला पट्टी पडवली असताना काहीतरी, नाहीतर का जादूटोना केला असताना काहीतरी. माझ्या विरोधात बोलायला होतं ना तुम्ही ह्याला. एवढा फुकटचा वेळ नाही आमच्याकडं खोटे आरोपी उभे करून पोलीस डिपार्टमेंटला बदनाम करायला. ते काही असेल, मला नाही ठावं. खोटं बोलतोय ह्यो. माझा काही संबंध नाही. बर, मला सांगा, लग्नाच्या कार्यक्रमानंतर तुम्ही कुठे गेला होता? हे मी कुठे जाते, काय करते, कुणाला भेटते, तुला काय करायचंय? मी का सांगेल तुला? तुला का रिपोर्ट द्यायचा मी? काय साहेब आहे काय तू माझी? या पोलीस स्टेशन मध्ये तुम्ही एक आरोपी आहात आणि मी इन्स्पेक्टर. त्यामुळे मला अधिकार आहे तुम्हाला प्रश्न विचारण्याचा. त्यामुळे मी तुम्हाला प्रश्न विचारू शकते माया सुर्वे. पाणी पाणी पाहिजे मला. पाणी द्या. सॉरी, मी चुकून झालं माझ्या मॅडम, चुकून. मला खरंच माहित नाही, मी नाही किडनॅप केलं त्यामुळे तिला. मी सांगते, ऐका की माझं. मला टॉर्चर करून माझ्या तोंडावर पाणी फेकून काय मिळणार आहे तुम्हाला? मी काय नाही केलं, मी खरं सांगते. मम्मी साहेब, नाटकं बास झाले आता. मम्मी, मम्मी, वाघमारे, काय प्रकार आहे सगळा? हे बघ सत्या, मला खबर लागली, मम्मी साहेबांनीच तात्या साहेबांच्या बायकोला किडनॅप केले.